अबोली या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता अंकुशला किडनॅप केलेलं असतं. पण अंकुशला कळत नसतं की आपल्याला किडनॅप करणारी व्यक्ती कोण आहे आणि तो विचार करत असतो, कुणी मला किडनॅप करले असेल, काय याच्यामध्ये कोणाचा स्वार्थ असेल. अंकुशला खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो आणि तो तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे तिकडे पाहत असताना तो माणसांना विचारतो, कोण आहे तुमचा मालक, कुणी मला इथे किडनॅप केलंय. असं म्हणत असताना समोर आता मालक येऊन उभा राहतो आणि अंकुश त्याच्याकडे पाहतच बसतो, कारण हा मालक दुसरा तिसरा कुणीही नसून तो आता स्वतः क्रिश असतो. क्रिशनेच आता अंकुशला किडनॅप केलेलं असतं. अंकुश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, भ्याड आहेस तू, पाठीवरून का वार करतोयस. तोपर्यंत क्रिशच्या चेहऱ्यावरती मुखवटा असतो. मग क्रिश तोंड वळवतो, आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकतो. अंकुश म्हणतो, जर ना लढाऊ असशील तर समोर वार करायचा, पाठीवरून वार करायची काय गरज आहे तुला. याच्यावरती क्रिश अंकुशकडे बघतो. आता मात्र इकडे अबोली कपडे वाळत घालत असताना तिकडे नीता येते. नीता म्हणते, अबोली, आणि ती अबोलीच्या हातामधले सगळे कपडे खाली फेकून देते. अबोली म्हणते, नीताताई, का बरं कपडे तुम्ही मातीत टाकताय. नीता म्हणते, अगं तुझ्या आयुष्याची माती झालेली आहे, तरी तू दुसऱ्याला त्रास देणं थांबवत नाहीस ना. अबोली म्हणते, नीताताई, माझी मी जगती आहे ना, मग तुमचा काय प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही का मला त्रास द्यायला येत आहेत. नीता म्हणते, अगं दुसऱ्याच्या नवऱ्यावरती डोळा ठेवणारी तू काय तुझी जगतेस. अबोली म्हणते, नीताताई, तोंड सांभाळून बोला, कारण ना आता मी कुणाच्याही जाण्याने किंवा कुणाच्या नसल्याने काही स्वतःला वाईट वाटून घेत नाही आहे. आता माझं कसं जगायचं मी ठरवलं, एकटीने जगणार आहे मी. असं म्हणत अबोली आता इकडे खूप मोठा प्लॅन करत असते, ज्याची कल्पना कुणालाही नसते. अबोलीने केलेला प्लॅन इतका भन्नाट असतो की याच्यामुळे आता मात्र एपिसोडच्या शेवटला आपल्याला इतका भन्नाट खुलासा होणार असतो. इकडे आता क्रिशला पाहिल्यावरती अंकुश म्हणतो, तुझं आणि राघूचं लग्न माझ्यामुळे मोडलं आणि त्यामुळे तू हा माझ्यापासून बदला घेतोयस ना. क्रिश म्हणतो, माझ्या प्रेमावरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे या लुटूपुटूंच्या गोष्टींसाठी मला तुमचा बदला घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्हाला समजेलच मी हे सगळं का करतोय ते, माझा वेगळा प्लॅन आहे. असं म्हणत क्रिश आता अंकुशला काहीही बोलू देत नाही. अंकुश म्हणतो, भ्याड आहेस तू, जर का तुला समोरून वार करायचा होता तर समोर यायचं होतं. क्रिश म्हणतो, तुमचाच मी शिष्य आहे ना, तुमच्याकडूनच सगळं शिकलोय, गुन्हेगाराशी कसं वागायचं, कुणाशी कसं करायचं, त्यामुळे तुम्ही मला सांगू नका. असं म्हणत क्रिश आता मोघम बोलत असतो. अंकुशला ॲक्च्युली काही कळत नसतं, पण क्रिश आणि अबोलीचा भन्नाट प्लॅन असतो. इकडे नीता घरी येते आणि म्हणते, अबोली, केलंस तुझ्या मनासारखं. याच्यावरती अबोली म्हणते, काय झालं. नीता म्हणते, अगं सचित्राजे अजून कोल्हापूरला पोचले नाहीत, तुम्ही सगळा प्लॅन केलात ना. रमा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे सगळं. अगं नीता, आम्ही का करू, तुम्हाला तुमच्याच कॉन्टॅक्टमध्ये ते शेवटपर्यंत होते ना, आम्हाला कसं माहिती असणार काय झाले ते. नीता म्हणते, ते कोल्हापूरला पोचायला हवे होते, ते अजूनही पोचलेले नाही आहेत. याच्यावरती रमा म्हणते, अगं मग ते पोचले नाहीत तर आपण पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे, कारण पोलीस कंप्लेंट केली तरच कळेल ना नक्की ते कुठे आहेत ते, आपल्याला इथे शोधून कसे भेटणार ते. याच्यावरती अबोली म्हणते, नाही आई, ते जस्ट आत्ताच गेलेत ना, त्यामुळे पोलीस कंप्लेंट करणं मला नाही वाटत योग्य ठरेल. याच्यावरती आता इकडे नीता म्हणते, बघितलंस, हिच्याच मनात चोर आहे म्हणून ही पोलीस कंप्लेंट करू देत नाही आहे. अबोली, बोल, काय केलंस तू सचित राजांसोबत. अबोली म्हणते, नीताताई, मला काहीही माहीत नाही आहे आणि मुळात ते सचित राजे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आमचं काही देणं घेणंच नाही. आम्ही का बरं त्यांना थांबवू किंवा त्यांना इकडे थांबवण्याचा प्रयत्न करू, अपहरण करू, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. त्यामुळे पोलीस कंप्लेंट करायची असेल तरी पण ती तुम्हीच करायची आणि जे काही करायचं ते तुम्हीच करायचं, आमचं काही देणं घेणं नाही. असं म्हणत अबोलीने हात झटकलेले असतात. इकडे आता अंकुश विचार करत असतो, क्रिशने का बरं असं हे सगळं केलं असेल. तोपर्यंत नीता येऊन सगळा प्रकार विजयाला सांगते. विजया म्हणते, नाही, अबोली मला नाही वाटत काही करू शकेल, ती तर व्हीलचेअरला बसलेली आहे, मग दुसरं करणार कोण. नीता म्हणते, मला 100% डाऊट आहे अबोली आणि तिच्या फॅमिलीनेच हे सगळं केलं आहे. नीता म्हणते, मला असं वाटते आपण ना सत्य शोधून घ्यायला पाहिजे. विजया म्हणते, मला तर काही वेगळीच गडबड वाटते. पल्लवी म्हणते, विजया, तू नाही ना काही केलंस. विजया म्हणते, पल्लवी, मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलंय, अगं तो इथून निघून जाण्यातच माझा स्वार्थ आहे, तर का बरं मी त्याला इथे थांबवेन. पल्लवी, तुला वेड लागले, तू माझ्यावरती संशय घेऊ नकोस. शार्दूलची अवस्था आता दिवसेंदिवस खराब होत चाललेली असते आणि तो म्हणतो, डॅडा कुठे आहे, मला डॅडा पाहिजे. असं म्हणत शार्दूलने एकच आकांतांडो केलेला असतो.
तोपर्यंत क्रिशचा पुढचा प्लॅन वर्कआउट होत असतो. क्रिश त्याच्या माणसाला सांगत असतो, हे बघ, हे इंजेक्शन आहे, हे इंजेक्शन काहीही करून अंकुश सरांना मला दिलंच गेलं पाहिजे, तरच पुढचा प्लॅन आपला वर्कआउट होईल. यावर तो माणूस म्हणतो, हे बघा, हे इंजेक्शन मी तुम्हाला देतोय खरा, पण हे इंजेक्शन देण्यामध्ये त्यांना खूप रिस्क आहे, याच्यात मी अडकायला नको आहे. क्रिश म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, याच्यामध्ये तुम्ही अडकणार नाहीत, ही जिम्मेदारी माझी. यावरती तो माणूस म्हणतो, मग हे घ्या, हे तुम्ही तुमच्या हातानेच त्यांना द्या, या सगळ्यामध्ये मला काही तुम्ही अडकवू नका. असं म्हणत तो माणूस ते इंजेक्शन देऊन निघून जातो आणि म्हणतो, बघा त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि अंकुश हे सगळं ऐकत असतो. ॲक्च्युली अंकुशने हे सगळं ऐकावं म्हणूनच हे सगळं प्लॅनिंग चालू असतं. त्यावेळेला क्रिश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, एकदा का ते इंजेक्शन त्यांच्या शरीरात गेलं की संपलं सगळं. अंकुश विचार करतो, हा मला मारण्याचा प्लॅन करतोय, पण मला मारण्यामागे याचा काय डाव असेल? काहीही करून ते इंजेक्शन माझ्या शरीरात मला टोचून घ्यायला नको. म्हणून आता अंकुश खूप मोठा प्रयत्न करत स्वतःला सोडवून घेत क्रिशच्या येण्याची वाट पाहत बसलेला असतो. आता इकडे अंकुशच्या मधला इन्स्पेक्टर अंकुश जागा होत असतो आणि एक इन्स्पेक्टर अंकुशच्या सगळ्या ट्रिक अंकुश करत असतो आणि कदाचित क्रिश आणि अबोलीचा हाच डाव असतो. इकडे विजया सगळ्यांना फोन करत असते आणि सूत्र हलवत असते की काहीही करून आपल्याला सचित राजेंचा पत्ता लागला पाहिजे. तितक्यात अबोली येते आणि म्हणते, विजया, हे सगळं तूच केलंस ना? अबोली पण आता एकदम सव्वाशीर झालेली असते. स्वतःच करून ती विजयाला जाब विचारण्याचा इतका कॉन्फिडन्स देत असतो. ती सांगते, विजया बोल, तू हे सगळं केलंयस ना? आता मी त्यांना इथून जाण्याची परवानगी दिली, मग तू का बरं आता हे सगळं करतेस? विजया म्हणते, अबोली, मूर्ख आहेस का तू? मी का बरं हे सगळं करेन? मला हे करण्याची काहीच गरज नाही आहे. असं म्हणत आता इकडे अबोली सगळ्यांशी बोलत असतानाच तोपर्यंत अबोलीने सगळ्यांना सांगितलेलं सुद्धा असतं की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही, विजयानेच हे केलं. विजया म्हणते, तुला वेड लागलंय, मला उलट सचित कोल्हापूरला जायला पाहिजे, मग मी त्याला का बरं इथे अडकवून ठेवेन? असं म्हणत विजया आता सांगते, तू नाही केलंस, मी नाही केलं, मग केलं कुणी? अबोली म्हणते, याच्यामध्ये सचित सरांच्या जीवाला धोका असेल, बघ बरं विजया. असं म्हणत अबोली तिकडून निघून जाते. इकडे क्रिश आता अंकुशला इंजेक्शन देण्यासाठी त्याच्याकडे पुढे पुढे येत असतो, पण अंकुश आता सावध असतो. तो क्रिशचं इंजेक्शन स्वतःला टोचून न घेणार यासाठी ठामपणे निश्चय करून बसलेला असतो. मग यावेळेला क्रिश ते इंजेक्शन टोचायला येतो. अंकुशने ऑलरेडी आपले हात सोडवलेले असतात आणि तो आता त्याचा हात वरचेवर पकडतो. क्रिश म्हणतो, तुम्ही याच्यावरती अंकुश म्हणतो, तुला काय वाटलं मला इझिली मारून टाकशील का? पण हे शक्य नाही. असं म्हणत अंकुश असा हात धरतो आणि त्याला विरोध करतो. तोपर्यंत शार्दूल आता डॅडा कधी येणार हेच विचार करत असतो आणि विजया विचार करत असते की कसं शोधायचं आपण इकडे सचितला. त्यावेळेला पल्लवी म्हणते, विजया, मला असं वाटतंय की आपण पोलीस कंप्लेंट करूया. पोलीस कंप्लेंट केली तर निदान पोलीस तरी शोधतील. यावरती विजया म्हणते, पल्लवी, तुला वेड लागले, वेड. तुला माहिती आहे ना, तुझा एक भूतकाळ आहे, जो भूतकाळ आपण पोलिसांपासून लपवत फिरत आहोत आणि तोच तुझा भूतकाळ जर का पोलिसांनी पकडला तर तुझ्यासोबत माझे पण 12 वाजतील. त्यामुळे तुझ्या भूतकाळासाठी आपल्याला पोलीस कंप्लेंट करता येणार नाही. मूर्ख पल्लवी, जरा जागी हो. असं म्हणत विजया आता पल्लवीचा कोणत्या तरी भयानक भूतकाळाबद्दल बोलत असते आणि विजयाने हा विषय काढल्यावरती पल्लवी चिडीचूप होते. काहीतरी पल्लवीचा भयानक भूतकाळ असतो ज्याच्यामुळे आता पल्लवी विजयाची साथ देत असते. इकडे आता अंकुश इन्स्पेक्टर जागा होत क्रिशला विरोध करत असतो. क्रिशच्या हातामधील ते इंजेक्शन तो आता बाजूला टाकत असतो. दोघांच्यात झटापटी होते. क्रिशवरती अंकुश भारी ठरत असतो, कारण अंकुश हा कसंही झालं तरी क्रिशचा गुरुच असतो. क्रिशला आता तो झटका देतो. ते इंजेक्शन खाली पडतो आणि ते इंजेक्शन तो आपल्या हातात घेतो. आपल्या हातात ते इंजेक्शन घेऊन तो आता क्रिशच्या दिशेने पुढे पुढे यायला लागतो. क्रिश म्हणत असतो, सर काय करताय तुम्ही? याच्यावरती अंकुश म्हणतो, जे तू माझ्यासोबत करत होतास तेच मी करत आहे. असं म्हणत ते इंजेक्शन घेऊन तो क्रिशच्या समोर येतो. आता जवळजवळ अंकुशच्या हातामध्ये बाजी आलेली असते, पण ही बाजी पलटायला किंवा आपल्या नवऱ्याला आपल्यासोबत परत आणण्यासाठी मागून आता अबोली अंकुशवरती वार करते. अंकुशवरती हलकासा वार करून त्याला ती खाली पाडते. मात्र अंकुशला कळत नाही की अचानकपणे आपल्यावरती हा वार झाला तरी कुठे. म्हणून आता अंकुश मागे वळून पाहतो तर समोर दिसणारी व्यक्ती बघून अंकुशलाच धक्का बसतो आणि तो पाहतो मागे अबोली आहे. अंकुश म्हणतो, अबोली तू? अबोली म्हणते, मग? याच्यावरती आता इकडे अंकुश म्हणतो, म्हणजे क्रिश तुझ्या मागे या अबोलीचा हात आहे? अबोली म्हणते, क्रिशला नका विचारू, मी सांगते. या सगळ्याच्या मागची सूत्रधार मी आहे. सर, माझ्या नवऱ्याला मी इतक्या सहजासहजी सोडून देईन असं वाटलं का तुम्हाला?
हा सगळा माझाच प्लॅन होता. अबोलीने भन्नाट प्लॅन करत सचितला अपहरण करत त्याला आता तो स्वतः अंकुश आहे या सगळ्याचा आठवण येण्यासाठी किंवा त्याची स्मृती परत येण्यासाठी रचलेला हा डाव असतो. याच्यामध्ये क्रिश तिची मदत करत असतो. आता हा डाव यशस्वी होत सचितला आपणच अंकुश आहोत हे लक्षात येणार की अजून काही मालिकेमध्ये वेगळाच कुठचा अंकुश आहे हे समोर येणार, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.